लोकसभा निवडणुकांपूर्वी दिल्लीमध्ये पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दिलजमाई झाल्याची चर्चा रंगली आहे। पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावरती गुप्त चर्चा झाली। खासदार प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसाचा केक भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कापण्यात आला। या सगळ्यातून राज्यामध्ये भाजपा नेत्यांचं मनोमिलन होणार का असं दिसतंय। मुंडे यांचा वाढदिवस साजरा करतोय, सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपण नवी दिल्लीमधल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्यातील भाजपा नेत्यांची ही अशी डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच डायनिंग टेबलवर जेवताना पाहायला मिळाले। प्रीतम मुंडेंचा वाढदिवस असल्यामुळे स्वाभाविकच त्याचीच चर्चा या टेबलवर रंगली। या अधिवेशनाच्या निमित्तानं भाजपाचे नेते एकत्र हास्य विनोदात सहभागी होताना दिसले। दिल्लीमध्ये पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी बैठक झाल्याचं सुद्धा सांगितलं जातंय। या बैठकीत नेमकं काय झालं ते जाणून घेऊया। देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची ही बैठक होती। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी 20 मिनिटं बैठक झाली। बीडच्या खासदार प्रीतम मुंडे या सुद्धा बैठकीत उपस्थित होत्या। या महिन्याभरातील फडणवीस पंकजा यांच्यातली ही दुसरी भेट आहे। राज्यसभा निवडणुकीपूर्वीही दोन्ही नेत्यांची भेट झाली होती। राज्यसभेत उमेदवारी न मिळाल्यानं पंकजा नाराज असल्याची चर्चा आहे। बीडच्या खासदारकीबाबत दिल्लीतल्या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे। बीडमधून प्रीतम मुंडेंना पुन्हा संधी मिळणार की पंकजांना संधी मिळणार हे पाहावं लागेल। या बैठकीनंतर आणि डिनर डिप्लोमसीनंतर प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसाचा केकही कापण्यात आला। या सेलिब्रेशनमध्ये प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भारती पवार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्यसभा खासदार भागवत कराड, राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे दिग्गज नेते उपस्थित होते। अनेक वर्षांनंतर राज्यातले हे नेते असे एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले। पंकजा मुंडे आणि फडणवीसांच्या बैठकीत कोणता तडजोडीचा फॉर्म्युला ठरला याची चर्चा सध्या सुरू आहे। पंकजा मुंडे यांना राज्यसभा नाकारल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्याचबरोबर त्यांच्या कारखान्यावरती सातत्यानं आर्थिक अडचणीत असताना मदत करण्याऐवजी भाजप सरकार नोटीस धाडत असल्यानं तरी त्या नाराज आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती झालेली ही भेट पंकजा मुंडे यांच्यासाठी काही नवीन घेऊन येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना बीडमध्ये एका कार्यक्रमात पंकजांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली होती। भाजपाच्याच एका कार्यक्रमात वनवास भोगावा लागला असं वक्तव्य त्यांनी केलं होतं। त्यानंतर पंकजाताईंचा पक्षात सन्मानच राखला जाईल असं फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं। हा सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या उदरामध्ये, लोकांच्या हृदयामध्ये राहत नाही। वनवास झाला राजकारणात, दगा झाला, फटका झाला, पण तो कशासाठी झाला? एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे कळण्यासाठी झाला। तुम्हाला तोटा झाला की फायदा झाला? आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा 10 पट जास्त लोक प्रेम करायला लागले, 10 पट जास्त लोक विश्वास करायला लागले। हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे। आमच्या एक महत्त्वाच्या नेत्या पंकजाताई आहेत, त्यांचं अंडरस्टँडिंग पक्षाच्या संदर्भात अगदी पक्का आहे। त्यामुळे अशा प्रकारे सिलेक्टिव्ह गोष्टी सांगून मला असं वाटतं की विनाकारण त्यांच्या प्रतिमेला काहीतरी त्या ठिकाणी दुखापत होईल अशा प्रकारचं काम करणं योग्य नाही आहे। पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता आहे आणि पुढेही राहीलच। 2019च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंकडून परळीमध्ये पंकजांचा पराभव झाला। त्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यात विधान परिषद किंवा राज्यसभेवर संधी देण्यात आलेली नाही। त्यांना भाजपाचं केंद्रात राष्ट्रीय मंत्री असं पद देण्यात आलंय। महायुतीमध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। धनंजय मुंडे महायुतीत आल्यामुळे आता परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजांना संधी मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला। याबाबत पंकजांनी यापूर्वी सुद्धा अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त केली होती।
मात्र बीडमध्ये झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुंडे बंधू भगिनी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। देवेंद्र फडणवीसांनी त्यांना एकत्र काम करण्याचा सल्ला दिला होता। मी इथे या मंचाकडे जेव्हा बघत होते मला फार उकाडा होत होता, मला खूप गरम होत होतं। म्हटलं आता डिसेंबरच्या महिन्यामध्ये एवढी गरमी का होत आहे? मग माझ्या लक्षात आलं की शिंदे, पवार आणि फडणवीस तिघही एका मंचावर हे परळीच्या या कार्यक्रमाला आलेले आहेत। त्याहीपेक्षा थोडा पारा जास्त गरमीचा वाढलाय, कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सुद्धा एका मंचावर दिसत आहेत। ताईंनी विकासाची सुरुवात केली, आता विकासाच्या मध्यावर कुठेतरी आहोत। अनाज या व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या साक्षीनं शब्द देतो की आम्ही दोघं मिळून आणि इथं जे जे तुम्हाला सगळे एक दिसते, सगळे एकत्र मिळून या बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू। याच्या पलीकडे दुसरं कुठलं वचन देऊ शकत नाही। लोकसभेच्या तोंडावर राज्यामधल्या 6 राज्यसभा जागांपैकी एका ठिकाणी पंकजांना संधी दिली जाईल अशी चर्चा होती। मात्र त्यातही भाजपानं पंकजांना उमेदवारी न देता अशोक चव्हाण, डॉक्टर अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णींना संधी दिली। पंकजांना संधी न दिल्यानं विरोधकांकडून देवेंद्र फडणवीसांना लक्ष सुद्धा करण्यात आलं। हाही एक तमाशाच आहे। ते किती कपटी आहेत ना आणि कारस्थानी आहेत। ते स्वतःला चाणक्य समजतात बरं, पण कपटी आहेत ते। बोलतो मी कपटी कपट कारस्थान करण्यात त्यांचा हात कोणाला पकडता येणार नाही। ज्या सगळ्यांबद्दल म्हणजे आता त्यांच्या सोबत बसलेल्या प्रत्येकाबद्दल त्यांचं जे वक्तव्य आहे ना, माझी आपल्याला विनंती आहे, आर्काईव्हमध्ये जा आणि देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेतली भाषणं आणि बाहेरची भाषणं लौकी दाखवा तुम्ही बरं का, ती दाखवा आणि लोकांना कळू द्या। आता पंकजा मुंडेंना बीडमधून खासदारकी लढवावी लागणार का अशी चर्चा रंगतीये। बीड लोकसभा मतदारसंघात पंकजांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांना यावेळी खासदारकीचं तिकीट न देता ते पंकजांना मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते। पंकजा मुंडेंनी मात्र यापूर्वीच प्रीतम मुंडेंची खासदारकी आपल्याला नको अशी भूमिका घेतली होती। आता फडणवीस आणि पंकजांच्या भेटीत नेमका काय तोडगा निघालाय आणि मनोमिलन झालंय का हे येत्या काळात पाहावं लागणार आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।